सेमीफायनल क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। टेनिस क्रिकेटचे दोन मातब्बर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे। दिबे 11 हा संघ एका बाजूला आहे। आदरणीय आदेश काका झेंडे साहेब आणि मंगेश शेठ भाडवे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ इथे मैदानावरती असेल। तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय पारेश्वर 11 पारगाव मेमने या संघाला तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। नाणेफेक जिंकला आपण पाहतो तिथे दिवे 11 या टीमनं। आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू 5 षटकांची लढत। मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभा थांबलेला आहे। सलामीवर चला, सलामीवर चला, वेळ घेऊ नका। गणेश शेठ मेमाने साहेब यांच्या मालकीचा असणार आपण पाहतो पारेश्वर पारगाव मेमाने। सलामीवर चला ना, सलामीवर चला। आम्हाला माहिती की तुम्ही मॅच खेळले, परंतु आपल्याला मैदानावरती सामना चालूच करायचा आहे। गुणलेखक या एक जण ऑफलाईन। कोण कंपल्सरी चेस आहे सेमीला, तरी कंपल्सरी चेस आहे। फायनलचा आपण सांगूयात। टेनिस क्रिकेटचा एक देदीप्यमान क्रीडा महोत्सव, एक सुंदर स्वप्न पाहिले गेले आणि त्या सुंदर स्वप्नाचं रूपांतर आपण पाहतो इथे एचडी डोळा सत्यामध्ये उतरताना तुम्हाला पाहायला मिळत आहे। राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 सेमीफायनल क्रमांक पहिला आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे एका बाजूला आदेश काका झेंडे व मंगेश शेठ भाडवे साहेब यांच्या मालकीचा दिवे 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला गणेश शेठ मेमाने साहेब यांच्या मालकीचा पारेश्वर 11 पारगाव मेमाने। 5 षटकांची लढत। छाती केसरीची दृष्ट गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा। मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जिवे लावतो जीव रक्षितो ऐसा राजा। उजळत्या सूर्याने पुरंदरचा माता सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो शिव शंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 सेमीफायनल क्रमांक पहिला मध्ये मनापासून स्वागत करतो। सलामीची जोडी मैदानावरती अभि पाटणकर आणि मंगेश, तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिल्या संघाच्या अनुभवाची प्रचंड मोठी भिंत नागेश बडेकर यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहताय। पहिलाच चेंडू होता, एक धाव इथे बॅकवर्ड पॉइंट फोडला लाला पाटणकर यांनी। 2 क्षेत्ररक्षकाची रेस लागलेली आहे, चेंडूही पळतोय, या मनात चेंडूला कलेक्ट केला जाईल आणि तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतात। फलंदाज खेळपट्टीच्या मागे येऊन खेळलेत की काही चेक करायचंय आणि तिसरे पंच सलीम सरांकडे मग बॉल बाउंड्रीच्या लाईन बाहेर गेलाय की नाही ते चेक करायचं आपलं पिचच्या पलीकडे। ओके,
सेफ असेल. तीन धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिले पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळतंय. हो, जोरामध्ये फटका मारलाय, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क तिथे मैदानावरती नाहीये. तीन धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील भैया काकडे सर, स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय चांदगुडे सरांना तुम्ही पाहता. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सलीम डावळे सरांना तुम्ही तिथे पाहताय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू लाला पाटणकर यांनी पूल केलाय आणि चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषा ओलांडून बाहेर आलाय. लाला पाटणकर यांच्या बॅट मधनं येतं एक सुपरस्टॉनिक हिट, षटकार. या 6 धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 9 धावा धावपलकावरती आहे. सासवड शहराला बिलॉंग करणारे खेळाडू, अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट आपल्या तालुक्यासाठी आपल्या शहरासाठी 40+ मला वाटतं 45 एज आहे आणि एज मात्र ज्येष्ठ नंबर आहे. ताकद, गुणवत्ता आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावरती टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं गारुड उभं केलेला हा खेळाडू आहे. यावेळेचा चेंडू होता. समोर देखील आपण पाहतो तितक्या दर्जाचे गोलंदाज आहेत. फाईन लेग सीमारेषा यावेळेस खिळखिळी करून टाकली लाला पाटणकर यांनी. चौकार. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 50+ आहेत. 50ची उमर गाठली. अभिवादन मज करू नका, मी तर विनवते हात जोडून पिंड फुकाचे पळू नका. कुसुमक रंगांची खूप सुंदर कविता आहे. खरं तर यश तुमच्या फक्त नंबर आहे, गुणवत्ता, प्रचंड मेहनत आणि त्याच्या ताकदीच्या जोरावरती तुम्ही स्वतःचं कारण नेलं. फुल टॉस आणि लाला पाटणकर यांचा स्कोअर लेग सीमारेषेला. रुबाबदार, बहारदार, कडक हिट, षटकार. या 6 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 19 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं इथे मैदानावरती संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर गणेश शेठ ममेना साहेब यांच्या मालकीचा असणारा पारेश्वर 11 पारगाव बिनबाद 19 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सोहन मेमनी दुसरं षटक घेऊन इथे आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि तो कमबॅक जर करायचा असेल तर मग मात्र आपण पाहतो आपल्या संघाच्या सर्वात सुपरस्टार आणि हुकुम एकला गोलंदाजी युनिटवरती आणणं खूप गरजेचं आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र तेच करायचं आहे. सोहन मेमने मोठे व्यासपीठ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही. आता दुसरं पॉवर प्लेचं षटक इथे मैदानावरती बंधनं आहेत आणि बंधनं असल्या कारणाने आपण पाहतो मंगेश कामटे यांच्यासाठी डिप स्क्वेअर लेग आणि डिप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक घेऊन सोहन मेहमाने गोलंदाजी करतात. या षटकामध्ये मोठा फटका कुणाल जगतापला बीट करे हा चेंडू. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एका धावेनिश्चित संघाचा धावपळ पुढे जातोय. 20 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आपण पाहतो आज 6 संघ मैदानावरती आले, त्यापैकी 3 संघांचा प्रवास थांबला तर अंतिम 3 संघ मात्र बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यापैकी सेमीफायनल क्रमांक पहिला उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो दिवे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो पारेश्वर 11 पारगाव मेहमाने. हडव्या बॅटने फटका खेळा, पुन्हा एकदा ताकद होती त्या फटक्यामध्ये. डीप स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षकांची फेक येईल तोपर्यंत घेतले गेलेले एक सिंगल तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अभि नाही तो कभी नाही. संधी प्रत्येक परमेश्वरम प्रत्येकाला संधी देतो, त्या संधीचं सोनं करत हे तिन्ही संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये झाले. झुंज रंगली आहे 51,000 रुपयांनी झळाळत्या करंडकासाठी. इथून मात्र आपण पाहतोय कुणीही पराभूत झाला तर कमीत कमी एक पारितोषिक मात्र घेऊन जाईल, परंतु जिंकायचा आहे. हा मानाचा करंडक जिंकायची, मानाची ट्रॉफी आपल्या नावावरती करायची, त्यासाठी मोठं युद्ध रंगलेलं आहे. बॉक्सचा वापर केला, दीड बॅटच्या आतमध्ये खरं तर खेळायचा प्रयत्न होता. तिथे एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 22 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा संघर्ष इथं मैदानावरती इथे रंगलेला आहे आणि ती संघर्षाची दहाकता संघर्षाची किनार आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. कारण इथे जर आपण पाहतो एक मोठी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे, एक मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. यावेळेचा चेंडू होता आडव्या बॅटनं उंची गाठतो हा फटका आणि स्कोअर लेग मध्ये आउटस्टँडिंग झेल टिपला जातोय. बडी मछली जाल में खूप मोठा मासा गळायला लागलेला आहे. लाला पाटणकर यांचा खेळ थांबला. पारेश्वर 11 पारगाव मेहमान संघाला पहिला धक्का.
मला वाटतं प्रमोट यासाठीच केलेलं होतं पॉवर प्लेमध्ये धावा बनवायच्यात आणि या धावा बनवण्यामध्ये खरं तर आतापर्यंत यशस्वी ठरले देखील आपण पाहतो लाला पाटणकर चांगली इनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सासवड शहराचा एक कोहिनूर हिरा थांबतो न थांबतो तर सासवड शहराचा दुसरा मोठा तेजबंद सितारा मैदानावरती दाखल होतोय निखिल फडतरे संघाचा चॉईस खेळाडू मैदानावरती सज्ज होईल पहिला धक्का इथे मैदानावरती इथे बसलेला आहे दोन्ही संघांची ताकद एकमेकांना माहिती आहे दोन्ही संघाची विकडेस एकमेकांना माहिती आहे आणि मित्रांनो युद्धाचा पहिला नियम तोच आहे प्रतिस्पर्धी किती मातब्बर आहे किती ताकदवान आहे याची प्रचिती तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे तुम्ही स्टेटवे मैदानावरती येतात आणि तुमचं काम होईल आणि तुम्ही सामना जिंकेल असं खूप कमी वेळा होतं टेनिस क्रिकेटमध्ये त्यामुळे अतिशय मोठा सामना तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे सेमीफायनल साधीसुधी मॅच नाही 2 दिवस केलेले कष्ट मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावरती दोन्ही संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले रती महारथी या मैदानावरती शांत झाले क्रिकेटच्या महापंडितांना खोटं ठरवते तिन्ही संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले आणि इथे आता लढाई लागलेली आहे ती पहिल्या क्रमांकाची 51,000 रुपये आणि ट्रॉफी लो फुलटॉस होता विशेष म्हणजे आपण पाहतो बुंद्यामध्ये चेंडू उतरला ही ताकद आहे निखिल फडतरे यांची ताकद आहे खाली उतरणाऱ्या चेंडूवरती आपण पाहतो चेंडूवर फक्त फ्लिक केलं एक सिंगल घेतली आणि एका सिंगल बरोबरच आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जातोय धावफलकावरती 23 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानावरती संपलेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर पारेश्वर 11 पारगाव मेमाने 23 धावा धावफलकावरती बनवत आहे पॉवर प्लेचे पहिले 2 षटक मी तर असे म्हणेल की पारेश्वर 11 पारगाव मेमाने ह्या टीमने आपल्या नावावरती केलेली आहे मात्र अजूनही सामना पुढे मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती होईल आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपण पाहतो तुम्हाला धावाही वाचवायच्यात आणि विकेटही घ्यायच्यात अशी दुहेरी भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडायची आणि गोलंदाजी मार्ग करते आता प्रदीप यांना आपण तिथे मैदानावरती पाहत आहोत ज्या प्रदीपने खरं तर आपण पाहतोय आपण इथे बॉलआउटमध्ये पाहिलं सर्वात आधी खरं तर एस्टनचा वेध घेतला आणि आपल्या संघाला इथपर्यंत आणून ठेवलं दिवे 11 संघाचा एक मोठा सुपरस्टार राहिलेला आहे तर समोर संघाचा चॉईस प्लेयर आणि या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅट ॲज अ बॉल म्हणून पारगाव संघासाठी जो तारणहार बनलेला आहे निखिल फडतरे स्ट्राईक वरती आपल्याला इथे पाहायला मिळतात यावेळेचा चेंडू होता अँगल क्रिएट होणार आहे अँगल क्रिएट होणार डावकुर हाताचे खेळाडू ज्यावेळेस आपण पाहतो खेळपट्टीवरती खेळतात विशेष म्हणजे हाफपिच टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटतं डावकुर हाताचे खेळाडू तर भले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवतात परंतु फुलपिच टेनिस क्रिकेटमध्ये देखील डावकुर हाताच्या गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचण निर्माण करतात आणि स्ट्रेटअवे निखिल फडतरेला जो चेंडू होता गती परिवर्तनचा चेंडू पडला टप्पा बदलला आणि सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे सुंदर बॉल इथे मैदानावरती आहे प्रश्न पडला आता निखिल फडतरे कसं खेळायचं विशेष म्हणजे मला वाटतं अशा परिस्थितीतून तो अनेक वेळा गेलेला आहे आणि इथे देखील एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथं पाहायची आहे विरुद्ध दिशेला फटका खेळायचा विरुद्ध दिशेला फटका स्वप्नील भैया काकडे सरांचे दोन्ही हात जमिनीकडे समांतर धावा येतील इथे अवांतर एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे धावफलक अलगद पुढे जातोय 24 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती कुठला धावफलक सेफ आहे आतापर्यंत या खेळपट्टी रंग दाखवलेलाच नाहीये कधी गोलंदाजाच्या प्रेमामध्ये कधी फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेली संमिश्र खरं तर खेळपट्टी आहे आणि इथे आपण पाहतो याचं गोलंदाज ॲज अ फलंदाज दोन्ही संघाला मात्र आपला कौशल्य पणास लावण्यासाठी एक मोठी संधी राहिलेली आहे यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतायत निखिल फडतरे यांनी जे गार्ड घेतलेले खरं तर आपण पाहतो अशा गार्डवरती ते थांबलेत की तिथून चेंडू एक्झॅक्टली ते रीड करतात चेंडू सोडून देतात याचा अर्थ खरं तर त्यांना माहिती आहे इथे पलीकडे चेंडू पडला तर तो वाईट आहे आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला ते छेडछाड करीत नाही हे गेम सेन्स आहे निखिल फडतरे सारख्या एका मोठ्या सुपरस्टारचे या षटकामध्ये धावा आल्यात यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे परंतु प्रदीप यांचं देखील मी कौतुक करेन 2 खराब चेंडू जरी त्यांनी मैदानावरती टाकले परंतु त्यांना माहीत आहे ही लाईन लेंथ निखिल फडतरेसाठी प्रश्न उपस्थित करणारे आहे मी तर का थोडीशी लाईन लेंथ बिघडवली चेंजअप केलं तर निखिल फडतरेच्या मनगटामध्ये इतकी ताकद आहे की तो चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर टाकून दे त्यामुळे त्याला क्रॅम करण्याचा प्रयत्न आतापर्यंत प्रदीप यांचा आहे यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट पदलालित्य करताना आपल्याला पाहायला मिळेल निखिल फडतरे तिथे एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे 26 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात लाला पाटणकर यांची विकेट महत्त्वाची होती कारण लाला पाटणकर फक्त षटकार चौकाराचीच भाषा इथे मैदानावरती बोलत होतं त्यांची जशी विकेट संघाला मिळाली
दिव्य इलेव्हन या संघाला धावफलक थांबलेला आहे. परंतु हा धावफलक थांबून चालणार नाही. मंगेश कामटे हा देखील एक मोठा सुपरस्टार राहिलेला आहे. जरी आज थोडासा तो शांत असला परंतु तो संत राहणार नाही आणि फार वेळ तो संत राहताना आम्ही अनेक वेळा पाहिलेला देखील नाहीये. यावेळीचा चेंडू होता फुलर लेंथ होता. शॉर्ट फाईनलचा क्षेत्ररक्षक गेम मध्ये येईल तिथे एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी दोहेरी धावाने तुमचं काम होणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु पहा एकेरी दोहेरी धावाने तुमचं काम इथं होणार नाही. तुम्हाला मोठमोठे फटकेबाजी इथे मैदानावरती करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धा संघाची फलंदाजी ही स्ट्रेंथ आहे या स्पर्धेची आणि ते लक्षात घेता निखिल फडतरे आणि कंपनीला मला वाटतं जवळपास 50 ओलांडावं लागेल आणि ती 50 ओलांडायची असेल तर इथे मात्र एका बाजूने अटॅक गरजेचं आहे. निखिल फडतरे ऑब्स्टिकच्या पलीकडून जाणून बुजून चेंडूला ओढलंय आणि नुसतं ओढलं नाही तर त्याचा खरं तर आपण पाहतोय त्याला चूकही भोगावं लागलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि पारेश्वर 11 पारगाव मेमाने संघाचा चॉईस प्लेयर कोसळलाय. निखिल फडतरे जातील तंबूच्या आश्रयाला. 3 षटकांचा खेळ इथे मैदान तिसरं षटक मैदानावरती आपण पाहतो चालू आहे. परंतु विकेट पडल्या कारणाने आपण पाहतो मुख्य पंचांनी ड्रिंक्स बँकची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. निखिल फडतरे इथे बाद होतील. ड्रिंक्स ब्रेक इथे मैदानावरती. दिव्य इलेव्हन पाणी घेऊन जायचं असेल तर घेऊन जा आपल्या संघासाठी. नवे तर आपल्या फलंदाजासाठी पारगाव टीम 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 लॉस बाय 2 विकेट. दोन्ही मोहरे आपण पाहतो इथं गारज झालेले आहे. न्यू बॅटर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो धनंजय टिळेकर. धनंजय टिळेकर यांना आपण इथे मैदानावरती पाहतोय. अडचणीमध्ये सापडलेली संघाची नौका आहे आणि संघाची सापडलेल्या अडचणीतली नौका किनाऱ्यावरती आणायचा असेल तर धनंजय टिळेकर आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मंगेश कामटे ह्या जोडीला मात्र इथे मैदानावरती एकाला तरी कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. मित्रांनो जबाबदारीचं कुठलंही वय नसतं. काही ना वयाच्या 16व्या वर्षी जबाबदारी घ्यावी लागते तर काही जण वयाची 40शी जरी ओलांडली तरी जबाबदारीचं भान राहत नाही. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल एका मोठ्या मॅच मध्ये. हो अपील 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 आहे तिथे मैदानावरती. खूप मोठे अपील इथे मैदानावरती. ते अपील मैदानाच्या आतमध्ये फेटाळलेले आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सन्माननीय गणेश शेठ मेमाने साहेब यांच्या मालकीचा पारेश्वर 11 पारगाव मेमाने हा संघ 2 गडी बाद 27 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 षटक मैदानावरती संपलेले आहे. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि मला वाटतं सोहन मेमाने आपल्या कोर्टातलं दुसरं षटक टाकेल. याचाच अर्थ पुढील षटकामध्ये एक नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल कारण 5 षटकांची लढत आहे. 2, 1, 1 आणि 1 असे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एकच गोलंदाज असा आहे की जो मात्र 2 षटकं टाकू शकतो तुमच्या संपूर्ण स्क्वॉडमधनं आणि तो म्हणजे अर्थाचा सोहन मेमन इथं दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. पहिलाच चेंडू आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये अक्षय चांदगुडे सर दंडित करतील. अवांतर धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अवांतर धावीबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय. 28 धावा इथे मैदानावरती आहे. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि माणूस म्हणून असं बना की माणूस की सुद्धा नतमस्तक होईल. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती असेल. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपले तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. असे काम तुम्हाला मैदानावरती करावे लागणार आहे. पहिला चेंडू थोडासा खराब होता त्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती आले. लाईन लेंथवरती आले सोहन आणि अफलातून गोलंदाजी केली. ओ हो 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 सुंदर फटका. मंगेश कामटे हिज द मॅन. चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार. बराचशा वेळानंतर आपण पाहतो आलेला एक मोठा सुपर स्ट्रायनिक हिट होता.
6 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 34 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. थकले जरी पंख तरी तुला उडावे लागेल, येत्या संकटास तुला भिडावं लागेल. अरे जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागेल. आणि मंगेश कामटेचा इतिहास मोठा सांगितला जातो परंतु टेनिस क्रिकेटच्या मंचावरती आणि ह्या मंचावरती देखील पहा चांगली बॅटिंग त्याची सस्ती आहे. यावेळीचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे झाले. शफल झाले. डीप लॉंगर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती 35 धावा इथे मैदानावरती आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होतो. धनंजय टिळेकर हा देखील हार्ड हिटर आहे आणि या मैदानावरती त्यांनी खेळलेले अविस्मरणीय खेळ देखील समोर आहे आमच्या. यावेळीचा चेंडू हेलिकॉप्टर होता, जमिनीत समांतर खंडून काढला चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये निखिल चेंडूवरती आलेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 राहिले. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 36 धावा आपण इथे मैदानावरती पाहतो. एखादा मोठा हिट शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असे ओ हो 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 परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क. मंगेश कामटेचा जलवा, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल हिट षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 42 धावा 42 धावा धावपलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मंगेश कामटे शांत राहायला काही संत नाही आज मैदानावरती तो दाखतोय. प्रतिस्पर्धा संघाचा गोलंदाजी युनिटला सर्वात मोठा तोफखाना आणि त्या तोफखान्याचा लीडरवरती केलेलं मोठं आक्रमण तुम्हाला मैदानावरती सोहन मेमनेला दाखवलेलं मोठं आसमान तुम्ही इथे मैदानावरती पाहताय. यावेळीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये भन्नाट भन्नाट वेगाचा इथे होता. षटक संपेल मैदानावरती 4थ्या क्रमांकाचं आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता पारेश्वर 11 पारगाव मेमने हा संघ 42 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. आता सोहन मेमने आपले 2 षटक मैदानावरती टाकलेत, त्यामुळे एक नवीन गोलंदाज वापरायचा आहे आणि तो नवीन गोलंदाज देखील साधा सुद्धा मामूली खेळाडू नाही आहे. अविनाश कुंभारकर ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले, भल्या भल्या फलंदाजाची भंबेरी उडवलेली आहे, त्या गोलंदाजाला आता शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले प्रदीप यांनी. परंतु समोर धनराज आहे. कशा पद्धतीने आपण पाहतोय या कामगिरी करते. शेवटचे 6 चेंडू दूरवरचा प्रवास. रणपयोग मोठा आहे. लेदर खरं खेळणारा खेळाडू, त्यामुळे त्या हो यावेळेचा चेंडू होता. अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. मला वाटतं मंगेश कामटेला तो मोमेंटम मिळालेला आहे. स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न त्याचा इथे आपल्याला मैदानावरती असेल, कारण शेवटचं षटक इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुठ्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. आकाश जिंकायचं आहे तुम्हाला आणि ते आकाश जिंकायचं असेल तर स्वतःचं नेतृत्व दाखवायचं इथं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करतोय. हा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. धावेंची कोंडी फोडणारा मौके पे चौका. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 46 धावा धावपलकावरती इथं आहे. जो बीत गया वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा, घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. लढावं लागेल. या महाराष्ट्राच्या मातीला लढण्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि लढण्याशिवाय तुमचं काम मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. 46 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू धनंजय टिळेकर सेट ऑन फायर. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या जोळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. बिग 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 हिट षटकार. या षटकाराबरोबरच पारेश्वर 11 पारगाव मेमने अर्धशतक इथे धावपलकावरती पूर्ण होत आहे. 52 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काना मागून आला आणि तिकीट झाला. नुसता तिकीट झाला ना त्या प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळून लावला धनंजय टिळेकरनं. ही ताकद या खेळाडूमध्ये आहे, ही गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे आणि इथे मात्र आता धनंजय टिळेकरची बॅट राहिलेली नाहीये, ती तलवार झालेली आहे आणि त्या तलवारीने अविनाश कुंभारकर यांच्या गोलंदाजीवरती केलेले सपासप वार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. यावेळीचा चेंडू बॅटची बाहेरची कडे यष्टीरक्षक करणं आपण पाहतो झेल सुटलेला आहे. एक सिंगल आली. एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असतात 53 धावा लागले का
सिरियस इंजुरी असेल तर मला वाटतं खेळाडू बाहेर घ्या आणि खेळाडू आतमध्ये पाठवा. कारण वर जर पाहिले तर आपल्याला वेळेचंही खरं तर आपल्या वेळेकडे देखील पाहावं लागेल आपल्याला. त्यामुळे सिरियस इंजुरी असेल तर खेळाडू आपण बाहेर घेऊयात आणि एक नवीन खेळाडू आतमध्ये जाऊ देत. खरं तर पारेश्वरी पारगाव संघाच्या खेळाडूंचं देखील आपण कौतुक करूयात. लाला पाटणकर सर तिथे गेले, निखिल फडतर यांना देखील वाटले, हे देखील तिथे मैदानावरती गेलं. माहिती आहे कायम एकत्र खेळणारे खेळाडू आहेत आणि इंजुरी आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं सिरियस दिसते कदाचित. आहेत का? ओके आहेत. ओके. मंगेश कामटे होते आणि मला वाटतं त्यांच्या डेडिकेशनसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. कारण मोठी मॅच आहे आणि एका मोठ्या मॅच मध्ये खरं तर या परिस्थितीचं गांभीर्य आहे. संघासाठी लढायचं आहे आणि अजूनही काम आपलं झालेलं नाही. अजूनही खरं तर आपण पाहताय आपल्याला पाहिजे तो स्कोर इथे झालेला नाही. त्यामुळे मंगेश कामठेचं मी मनापासून ऋण व्यक्त करेल आणि खरं तर कौतुक करेल. धावपलकावरती जातो आपण. धावपलकावरती नजर टाकल्यास 53 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक आपण पाहतो इथे मैदानावरती असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो किती धावा मैदानावरती गोळा होतील हेच पाहायचं. अविनाश, ओ हो हो हो, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ विश्रांती घेतो आणि बाहेर पडतो. तीच दहशत आणि तो दरारा घेऊन मंगेश कामटे आडव्या बॅटने आसमान दाखवतोय. बाहुबली हिट षटकार. या 6 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्यास 59 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जखमी वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर तो काय करतो, तो शिकार करण्याची ताकद ठेवतो आणि ती शिकार त्याने मैदानावरती केलेली आहे. सिंह जर ओरडत राहिला तर खरं तर आपण पाहतो त्याला शिकार मिळणार नाही. त्यामुळे यश मिळेपर्यंत गप्प राहा आणि एकदा की यश मिळालं तर मग मात्र तुम्ही स्वतःचं कर्तृत्व दाखवू शकता. जबरदस्त तडाखा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे. इष्टिरक्षा डाऊन द बॉल, टिपतो झेल आणि मंगेश कामटे यांचा संपतोय खेळ. पहिला डाव देखील इथे मैदानावरती संपला. इथे दिव्य 11 या संघाने नाणेफेक जिंकलं. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि इथे आपण पाहतो प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पारेश्वरी पारगाव या संघाला आमंत्रण मिळालं. त्या आमंत्रणाचा फायदा घेत त्यांनी धावपलकावरती बनवल्यात. 59 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय आदेश काका झेंडे साहेब आणि मंगेश्वर भाडवे साहेब यांच्या मालकीचा दिव्य 11 या संघाला बनवायच्या आहेत 30 चेंडूमध्ये 60 धावा. चला टीम चला मैदानावरती. पारेश्वरी पारगाव टीम चला मैदानावरती. पारगाव टीम चला विनंती आहे.
लाला सर चला, आणखी देखील मॅचेस कव्हर करायच्या आहेत आपल्याला. एक सेमीफायनल आणखीन एक फायनल देखील आपल्याला इथे मैदानावरती खेळवायची आहे. मेमने साहेब चला, विनंती असेल आपण संपूर्ण स्क्वॉड घेऊन चला मैदानावरती. निखिलजी फडतरे, धनंजय टिळेकर चला लाईनअप मध्ये चला, वेळ घेऊ नका प्लीज. 59 धावा धावफलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 60 धाव्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एकोणसाठ धावा धावफलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 60 धावींची गरज इथे मैदानावरती असेल. चला सलामीवर चला, सलामीवर चला. 60 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीची जोडी निखिल दाभाडे एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहताय. सेमीफायनलची एक मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोठं व्यासपीठ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि एका मोठ्या व्यासपीठामधनं मात्र स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला मैदानावरती दाखवायचं आहे. स्टेजच्या खाली चिन्ह गेला घे. साठ धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सेमीफायनलचा पहिला डाव मैदानावरती संपलेला आहे. एक नवीन चेंडू द्या आतमध्ये. निखिल सर, निखिल सर. 60 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या 60 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी देखील इथे आता मैदानावरती दाखल होती. सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. जिंकणारा संघ पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचेल, तर या सामन्यातला पराभूत संघ मात्र मोरया 11 राजेवाडी या संघाविरुद्ध सामना खेळेल. त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण मॅच इथे मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र पारेश्वर 11 पारगाव मेमने संघाकडनं पहिले षटक मैदानावरती टाकतायत. अर्थात आपण पाहतो गणेश शेंडकर यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहतात. कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होईल आपल्याला इथे पाहायचं आहे. 60 धावांचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक इथे मैदानावरती आहे. हर सर जहा जुग जाए वहा मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है, जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जताई वही सिकंदर होता है. पहिला चेंडू मिडॉपला क्लिअर करा. निखिल फडतरे चेंडूची रेस लागलेली आहे आणि चेंडूला स्टॉप केलेला आहे. अफलातून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आणि या 2 धावेबरोबरच संघाचं खातं इथे मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. श्री गणेश इथे मैदानावरती झालेला आहे. मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. कोण या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचेल आणि कोण आपल्या कर्तव्याचा झेंडा इथे मैदानाच्या आतमध्ये रोवेल इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. 2 धावेबरोबर निखिल दाभाडे आणि संघाचं खातं खोलतायत. हो, यावेळेचा चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे शपल होत खेळणारा फटका होता. स्कोरलेग मध्ये आपण जर पाहिले क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलाय. एकच धाव आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 3 धावा धावफलकावरती आहे.
अभी नहीं तो कभी नहीं अशी कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल। हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसे समंदर में दरिया नहीं गिरता। हाय एंड हॅन्डसम टेनिस क्रिकेटचे सौंदर्य खुलवणारा प्रदीप यांचा सनसनी चौकार। या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो। धावपलकावरती 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता। तुम्हाला कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे, कारण लढाई अस्तित्वांची आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सत्तज्ञान हे ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतो। ओ हो हो हो, उंच हवेमध्ये चेंडू टिपलोगन डाऊन द बॉल। इथे मात्र फटक्याचा आणि चेंडूचा संपर्क खूप सुंदर झाला होता, परंतु डीप फ्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता। पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे। दिवे 11 संघाला प्रदीप यांचा खेळ थांबला मैदानावरती। जोरामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे गणेश शेंडकर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आपल्या गोलंदाजीतनं फलंदाजांचा खरं तर चारी मुंड्या चित करणारा खेळाडू काय राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवून दिलेला आहे। डावाला पहिला खिंडार पडलेला आहे, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयश यांना तुम्ही इथे मैदानावरती पाहत आहात। 60 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे। पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे। अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायावर उभं राहता आलं पाहिजे। संघर्ष हा तुम्हाला मैदानावरती करावा लागेल। तो संघर्ष करत मात्र या 2 टीम सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि कोण या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचेल याचं उत्तर साठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हा सामना मैदानावरती पाहावा लागेल। हो, आल्या बोटा फटका खेळायचा, आल्या बोटा फटका खेळायचा, परंतु गणेश शेंडकर कच्च्या गुरुचा चाला नाहीये। ह्या मैदानाची खेळपट्टी खरं तर आपलीशी करणारा हा खेळाडू आहे आणि अफलातून कामगिरी इथे मैदानावरती आहे। पारेश्वर 11 पारगाव संघाचं गोलंदाजी याठी खूप नाविन्यपूर्ण विविधपूर्ण आहे। लाला पाटणकर यांचंही षटक आपल्याला पाहायला मिळेल। निखिल फडतरे देखील काय करू शकते मी सांगायची गरज नाहीये। ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, तिथे आपण पाहतो निखिल फडतरे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक येऊ शकले नाही। एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय। 8 धावा इथे मैदानावरती षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे। एका षटकाचा खेळ संपला। एका षटकाच्या समाप्तीनंतर आदेश काका झेंडे आणि मंगेश्वर भाडळे साहेब यांच्या मालकीचा देवे 11 हा संघ 8 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। चोवीस चेंडू आणि अजूनही 52 धावींची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे निखिल फडतरे यांना तुम्ही पाहतात। वाईड यॉर्कर चेंडू खांदून काढावा लागलेला आहे। डीप थर्ड मॅन शॉर्ट थर्ड मॅन मध्ये माफ करा, खरं तर आपण पाहतो तिथे चूक झाली आणि या 2 धावी बरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकलेला आहे। 10 धावा धावपलकावरती आहे। भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक इथे मैदानावरती आहे। अभी नहीं तो कभी नहीं इथे मैदानावरती दोन्ही संघांना संधी समान आलेली आहे। त्या संधीचं सोनं करण्याचा एक मोठी व्यासपीठ इथे मैदानावरती आहे। निखिल फडतरे यांनी कंपनी मात्र पहिल्या 3 षटकामध्ये धावा थांबवलं होतं, परंतु त्यानंतर कमबॅक केलं। त्या समोर दुसऱ्या बाजूला सुयश आहे। यावेळीचा चेंडू होता भन्नाट वेगाचा चेंडू होता। तिखट मारा काय असो ना, निखिल फडतरेचे ह्या चेंडूने दाखवून दिलेला आहे। अफलातून गोलंदाजी करणारे खरं तर खेळाडू आहेत। 10 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। सेमीफायनल क्रमांक पहिला आपल्याला इथे मैदानावरती पाहायचे। हो पुन्हा एकदा तुम्हाला जागेवरनं तुम्ही निखिल फडतरे हिट करू शकत नाही। निखिल फडतरे यांची जी लाईन आणि लेंथ आहे सुयश तुम्हाला ती थोडीशी डिस्टर्ब करावं लागेल। जर एका जागेवरती खेळल तर निखिल फडतरेकडे असे चेंडू की तुम्हाला दिवसभर या खेळपट्टीवरती ती उभे करतील। तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल, पदेल आली ते करावं लागेल, थोडंसं ऑफस्टिकच्या पलीकडे यावं लागेल, त्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये। कारण निखिल फडतरेकडे वेगळं आहे आणि तो अचूक टप्प्याच्या जोरावरती मात्र त्याने आतापर्यंत थांबवलेले। आडव्या बॅटनं फटकाय, प्रॉपर टायमिंग नव्हता। पाठीमागे आपण पाहतो साहेबांना तुम्ही तिथे पाहतात।
D4 डेंजर दत्त सर चेंडूवरती आलेत. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 11 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयुष्य किती सुंदर आहे. ज्यावेळेस सीतेला सोन्याचं हरिण पाहिजे होते त्यावेळेस खरं तर सीतेने हरणाच्या पाठीमागे लावले आणि ज्या वेळेस सीता लंकामध्ये गेली, ज्यावेळेस सीतेला खरं तर राम हवा होता त्यावेळेस सीता आपण पाहतोय लंकेमध्ये गेलेली. हे क्रिकेट आहे. या अशा गोष्टी घडत असतात. आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. कोणतंही यश तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनतीचा डोंगर पार करावा लागतो. नवसाने कुठलंही यश मिळत नाही. तिथं तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. लात मारून तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्या मनगटामध्ये आहे. ती कम्फर्ट झोन तुम्हाला ओळखता आले पाहिजे. स्वतःवरती विश्वास तुम्हाला ठेवता आला पाहिजे. मग मैदान असू दे, आयुष्य मित्रांनो खूप सोपं बनून जातं. त्यासाठी मात्र तुमच्याकडे कॉन्फिडन्स नावाचा, आत्मविश्वास नावाचा तो वजीर लागतो. कारण मित्रांनो पहा, जगाच्या रंगमंचा वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 1 2 3 चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप लॉंगॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावे बरोबरच षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलं. पॉवर प्लेचे पहिले 2 षटक मैदानावरती संपले. गणेश शेंडकर आणि निखिल फडतर या जोडीने मात्र 2 षटकामध्ये दिल्यात 15 धावा आणि आपण पाहतो इथे अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं 18 चेंडू आणि 45 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 45 धावा असे जगावे आयुष्याला. आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची तयाला मार्गे मिळते सत्तर. अरे नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य विधात्यातल्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. अरे येताना काय आणायचं नसतं, जाताना काय न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतदा प्रेम करा, कारण हे जीवन पुन्हा एकदा मिळणार नाही. 18 चेंडू 45 धावा. लाला पाटणकर गोलंदाजी मार्कवरती. गती परिवर्तन आणि बॅटने फटका खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे उभं करून ठेवलेला आहे. एकेरी दुहेरी धावाने तुमचं काम होणार नाहीये. इक्के दुक्केचा कुछ चलने वाला नहीं है. दिल्ली बहुत दूर है और दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ ना कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करनी पड़ेगी. मोठे व्यासपीठ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर लढायचंय. लढण्याचा इतिहास खूप मोठा सांगितला जातो. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता मनाची. जगदंबेचा पालव येथे लढवा याच्या सदाशिरी. रणफंदीची जात अम्माची कोण अम्मा भयभीत करे. कमबॅक काय असतो. ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगचे आपण पाहतो खरं तर तह झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा 23 किल्ले तहामध्ये देण्यात आले. परंतु पुढच्या 2 वर्ष म्हणजे 281 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणलेले होते. हा कमबॅक असतो. कधी कधी आपण पाहतो तुम्हाला यश मिळवायचं असेल तर एक पाऊल मागे यावं लागते. याचा अर्थ तुम्ही भेटतात असं अजिबात होत नाही. परंतु त्यानंतर जे यश मिळतं ना ते यश तुम्हाला सर्व काही देत असतं. यावेळेचा चेंडू मिड ऑफला चांगला फटका होता. मंगेश कामटे आपण पाहतो तिथे चेंडूवरती आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लाला पाटणकर निम्म्या रस्त्यावरती थांबून गेला. निखिल दाभाडेला क्रिकेट मधले आत्महत्या या रूपाने आपण पाहतोय. दिवे 11 संघाला दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 18 धावा धावपलिकावरती इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील कुणाल जगताप. कुणाल जगताप यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. वरुण राजाचं देखील पुन्हा एकदा शुभागमन आहे. खरं तर आयोजक होणं मित्रांनो सोपं नाहीये. मैदानावरती जर आपण पाहिलं खूप चांगलं आयोजन करता, परंतु निसर्गाने जर साथ दिली नाही तर मग मात्र या आयोजनावरती पाणी फिरलं जातं. परंतु तरी देखील आपण पाहतो भर पावसात भिंतेसारखे राजेवाडी रॉयलचे सर्व आयोजक उभे आहेत. त्यांचं देखील आम्ही एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 21 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सेमीफायनलची पहिली मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायची. यानंतर मात्र आपण पाहतो एलिमिनेटरची मॅच होईल आणि मग मात्र फायनल आहे. म्हणजे अजून 2 सामने आपल्याला मैदानावरती खेळवायचे आहेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गती परिवर्तन ओळखलं आणि फेकून दिला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. हिट कुणाल जगतापच्या बॅटमॅनचा षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. 27 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
12 चेंडू आणि 33 धावा. बारा चेंडू आणि आपण पाहतो 33 धावींची गरज. बारा चेंडू आपण पाहतो 33 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे आणि मोठे व्यासपीठही आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. कुणाल जगताप हा खेळाडू असा आहे की एकदा प्रॉपर टायमिंग व्हायला लागले तर मग मात्र समोर किती मोठा धावफलक उभा राहू द्या, ती धावफलक उद्ध्वस्त करण्याची ताकद या फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे. आणि मला वाटतं निखिल फडतन आणि लाला पाटणकर यांना सांगायची ती गरज नाहीये. अनेक वेळा एकाच शहरासाठी खेळता एका टीमसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे या तिन्ही खेळाडूंनी. बॉलर नेम सिद्धेश यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 12 चेंडू मध्ये 33 धावींची गरज आहे. यावेळेचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका आहे. डिस्कर लेग लॉंग लेग चेंडूच्या खाली आणि यावेळेस स्ट्रिपलाय झेल. सुयशचा संपलेला आहे खेळ. माहिती होतं बॅट चालवायची इथे. 12 चेंडू मध्ये 33 धावींची गरज. समोर सिद्धेश होता आणि सिद्धेशने मात्र आपण पाहतो गती परिवर्तन हा चेंडू मैदानावरती टाकला. जोरामध्ये बॅट फिरली. स्क्वेअर लेग उभा होता. सुंदर झेल स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. तर पाठीमागच्या सामन्यातला सुपरस्टार विशेष म्हणजे सोहानचा जो स्विच हिट होता ना तो डोळ्याचे पारणे फेडणारा होता. आतापर्यंत या स्पर्धेतला शॉट ऑफ द डे. 12 चेंडू 33 त्यापैकी एक चेंडू कमी झाला. 11 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 33 धावा. आणि अशाच सिच्युएशन मध्ये असणारा देवी 11 संघाला पाठीमागच्या सामन्यामधून ज्या संघाने बाहेर काढले, ज्या खेळाडूंनी बाहेर काढलेलं होतं, कुणाल जगताप आणि सोहन मिमाने हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. 11 चेंडू 33 धावींची गरज. जिंदगी खेलती भी उसे के साथ है जो खिलाड़ी बेहतर हो, मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांवरती कुरघोडे करण्यासाठी उपस्थित झालेले आहे, उभे राहिलेले आहेत आणि इथे कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल आपल्याला पाहायचं आहे. 11 चेंडू 33 धावा. खरं तर मी पंचांचं देखील मनापासून व्यक्त करेल. भर पावसामध्ये दिवसभर खरं तर खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. आल्याला स्विचिट इथे मैदानावरती खेळायचं आहे परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. पहिले दोन्ही निर्धाव चेंडू आले त्यामुळे आपण पाहतो आता इक्वेशन 10 चेंडू मध्ये 33 धावांचं येऊन बनलेलं आहे. 10 चेंडू 33 धावा. एक चांगली गोलंदाजी सिद्धेश्वर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मुख्य पंच अक्षय चांदगुडे सर दंडित करतील. अवंतर धाव इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अवंतर धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उंच हवेमध्ये फटका. निखिल फडतरे उशीर करतायत तिथे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती असणार आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 31 धावींची गरज आहे. नऊ चेंडू आणि आपण पाहतो 31 धावींची गरज. कुणाल जगताप आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. तयार नव्हतं. डेड बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 9 चेंडू मध्ये 31 धावींची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 9 मध्ये 31 बनवायच्यात. हा चेंडू सुरेख सुरेख लाजवाब.
जबरदस्त गोलंदाजी इथं मैदानावरती समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि मंडळी 31 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि आपण पाहतो 31 धावींची गरज. हे दोन चेंडू क्रुशल आहे. इथे जर कुणाल जगताप यांच्या बॅटमध्ये मॅक्सिमम आले तर मग मात्र सामन्यामध्ये मजा येईल. परंतु सिद्धेश्वर हो 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 अशा गोष्टी होणार आहे इथे. अशा गोष्टी होणार आहे इथे. वन बाउंडचा इशारा सिद्धेश्वरला वॉर्निंग आहे. परंतु तोपर्यंत इक्वेशन आता पूर्णपणे बदलत आहे. शेवटचे 7 चेंडू मंडळी आणि 31 धावींची गरज आहे. 31 रिक्वायर्स इन 7 बॉल. 7 चेंडू आणि आपण पाहतो 31 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अशा पावसाचे खरं तर विशेष मध्ये टेनिस क्रिकेट मोठ्या मंचावरती नेण्याचं काम केलं गेलेल्या खेळाडूंचं देखील मी मनापासून उन्हा व्यक्त कारण डेडिकेशन खूप या दोन्ही संघातल्या खेळाडूंचं मोठं आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा तीच कामगिरी इथे मैदानावरती असेल. 6 मध्ये बनवायच्या 31, 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 31 धावा. सहा चेंडू मध्ये आपण पाहतो इथे 31 धावींची गरज आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी मात्र आपण पाहतो गणेश शेंडकर इथे गोलंदाजी मार्कवरती आले. 6 चेंडू 31 धावा कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा हिट इथे मैदानावरती खेळावं लागेल. 6 चेंडू आणि आपण पाहतो अजूनही 31 धावींची गरज. सामना मैदानावरती इथं रंगत चाललेला आहे आणि पारगाव मेमाने अर्थात पारेश्वर 11 या संघाने मात्र या सामन्यावरती थोडंसं डोकं वरती काढले. परंतु हे क्रिकेट आहे. सोहन मेमानेकडे खरं तर आपण पाहतो ती गुणवत्ता आहे. भर पावसामध्ये आपण पाहतो काय तर तो चमत्कार करेल का, मिरॅकल करेल का, कारण असे मिरॅकल त्याने अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या विषयावरती केलेला आहे. इथे देखील आपण पाहतो तीच कामगिरी त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. यावेळीचा चेंडू आपण पाहतो पहिलाच चेंडू होता. जोरामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावचिताची संधी इथे संधीचं सोनं नाहीये. 5 चेंडू आणि 30 धावा, माफ करा, 5 चेंडू 30. कुणाल जगताप 5 षटकार खेळावे लागतील. 5 चेंडू आणि 30 धावा. इथे संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. दिवे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो पारेश्वर 11 पारगाव मेमाने. अशी लढत तुम्हाला सेमीफायनल क्रमांक पहिला मध्ये इथे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू निर्धाव बॉल इथे मैदानावरती आहे. मला वाटतं आता एक लिगल चेंडू, आणखीन एक लिगल चेंडू गेला तर मग मात्र देवी 11 संघाचं जे कॉन्फिडन्स आहे ते बुस्टर थोडंसं डाऊन होईल. कारण इथून सोपं नाही. 4 चेंडू मध्ये तुम्हाला 31 बनवायच्या. 4ही आले तरी 6 धावांनी मात्र प्रतिस्पर्धा संघ विजय होऊ शकतो. पण अतिरिक्त जर चेंडू आला तर मग मात्र काम होणार आहे. उंच हवेमध्ये चेंडू, एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे आपण जर पाहिले खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. 51,000 रुपयाने झळता कर्नाटकासाठी मात्र आज दिवसभर आपण एक चांगले क्रिकेट खेळू आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली. बॅटची बाहेरची कड. लाला पाटणकर सर बाद आहेत का? फलंदाज इथे बाद होणार आहे. सामना मात्र मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. गणेश शेठ मेमाने यांच्या मालकीचा असणारा पारेश्वर 11 पारगाव मेमाने पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. टॉस करतो आपण. मोरे 11 राजेवाडी
आणि दिवे 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. अविनाश या पुढे, अविनाश कटके या पुढे आणि प्रदीप होते इथे. आपण या. सोनी आपण पुढे टॉस करतो आपण. या ना कोणीतरी या लवकर. दोन्ही कॅप्टन तुम्ही डिस्कस करा. अविनाश कटके आणि इकडे सोन असतील किंवा प्रदीप असेल आपण डिस्कस करा आयोजक कमिटीशी. आपण टॉस करण्यापूर्वी ते डिस्कशन महत्वाचं आहे.